लखनौमध्ये 200 एकर जमीन कोणाची? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा कोणाकडे? पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे। प्रमोद महाजन, बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या प्रयत्नातून युती झालेली उद्धव ठाकरेंनी जी चूक केली ती आम्ही दुरुस्त केली, त्यामुळे भाजपासोबत जाऊन नाराज होण्याचा प्रश्नच नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। लखनौ ते लंडन काय प्रकरण आहे या प्रश्नावर एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की लखनौमध्ये कोणाची तरी 200 एकर जमीन इन्कम टॅक्सने जप्त केली। 800 कोटींचा हा प्रकल्प आहे, त्याची माहिती माझ्याकडे आहे, मी योग्य वेळी माहिती देईन, तुमच्याकडे पैशाचं गोडाऊन आहे, असा आरोप झालाय। त्यावरही एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं, मी सरळ साधा माणूस आहे, सत्ता पैशाचा मोह नाही, फाटका माणूस आहे, गोरगरिबांमध्ये असतो पैशाचा खोक्याचा मोह कोणाला आहे हे महाराष्ट्रातील जनता जाणते, असंही एकनाथ शिंदे म्हणाले। उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायचं होतं का या प्रश्नावर शिंदे म्हणाले की ते म्हणत होते की शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचे, पालखीत बसवायचे, पण स्वतःचा स्वार्थ जागृत होतो तेव्हा शिवसैनिक कार्यकर्त्यांची किंमत नसते। मला पदाचा सत्तेचा मोह नव्हता, शेतकऱ्यांच्या मुलाला संधी मिळाली, त्याचं मी सोनं केलं, राजा का बेटा राजा नहीं बनेगा, मेहनत करेगा वो राजा बनेगा, असं तुम्ही म्हणता। यावर एकनाथ शिंदे म्हणाले की कर्तृत्वाच्या जोरावर माणसाने पुढे गेलं पाहिजे, बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगडी मानायचे, हे घरगडी समजतात, कार्यकर्ते मोठे झाले की भीती वाटते, जे शिवसेना सोडून गेले तर सर्व चुकीचे आहेत का, असा संवाद त्यांनी यावेळी उपस्थितांना केला।